मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यात ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा पूर्ण महाराष्ट्र करत होता त्या कर्जमाफीचा सर्वात मोठा फॉर्म्युला अखेर समोर आलेला आहे, उलगडलेला आहे। ही कर्जमाफी थेट नाही तर तब्बल 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पण थांबा, यामध्ये काही अटी आणि नियमांचे बदल होण्याचे मोठे संकेत या ठिकाणी मिळालेले आहेत। सरकार नक्की कोणाची कर्जमाफी करणार आणि कोणाला धक्का बसणार हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण एक छोटीशी चूक, एक छोटीशी माहिती जर तुम्ही मिस केली तर तुम्ही कर्जमाफीपासून त्या ठिकाणी वंचित राहू शकता। मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड तापलेला आहे, गरम आहे। 2019च्या योजनेतील राहिलेले शेतकरी बांधव जे काही आहेत, वाढीव कर्जमाफीची मागणी आणि कडक अटींमुळे शेतकरी बांधव आक्रमक झालेले आहेत। पंढरपूर येथे रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे। याला आता मराठा आंदोलक मनोजदादा जरांगे पाटील यांनीही जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। चौफेर दबावामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी 40 लाख शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे। या घोषणेनंतर आता सहकार विभागाने युद्ध पातळीवरती काम सुरू केलेलं आहे। सहकार विभागाकडून सध्या पात्र लाभार्थ्यांची यादी आणि त्यांचे ऑडिट करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 6 ते 7 जुलैनंतर तुमची बायोमेट्रिक प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल। ही संपूर्ण कर्जमाफी 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। त्यातील पहिला टप्पा, ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 2 लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात थेट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। टप्पा नंबर 2 लाखाच्या वरील कर्ज असलेले जे काही शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी OTS राबवली जाणार आहे, म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजना, एक रकमी परतावा योजना राबवला जाईल। टप्पा नंबर 3, जे शेतकरी बांधव नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांच्या खात्यात 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान जमा केलं जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय, किंवा अटी आणि निकष बदलणार का? मित्रांनो, जर निकषांमध्ये कोणतेही बदल झाला नाही तर जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी या ठिकाणी प्रसिद्ध होईल। त्यानंतर लगेचच तुमचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू केले जाईल, म्हणजेच जे काही आधार प्रमाणीकरण आहे ते केलं जाईल। परंतु दुसरीकडे 2025 मध्ये झालेलं नुकसान जर बघितलं किंवा नवीन कर्ज घेतलेले शेतकरी असतील आणि या एखाद्या वर्षी कर्ज फेडू शकलेले शेतकरी यांनाही यात सामावून घेण्याची मोठी मागणी या ठिकाणी होते। जर सरकारने यात बदल केले तर नवीन याद्या पुन्हा तयार कराव्या लागतील। या कर्जमाफीबाबत ज्या काही याद्या होत्या तर त्यांना परत रिशेड्यूल करावं लागेल, नवीन तयार करावं लागेल। याबाबत जसंही काही नवीन GR येईल किंवा यादी येईल ती आपल्या शेती एक शेती चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे खाली दिलेल्या लाल बटनाला क्लिक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवनवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती मिळेल। आणि त्या शेजारील बेल आयकॉनलाही दाबा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।